श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमः पार्वतीपति। हर 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 महादेव। आपण श्रीमद् भगवद्गीतेचा अध्ययन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत। अगोदरच्या सत्रात पाहिलेलं आहे की श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला समजावण्याचा प्रयत्न करत आहेत। तू कर्माचा त्याग करू नको, कर्म कर, अशा बऱ्याच प्रकारे समजावण्याचा प्रयत्न करीत आहेत। तुझं कर्म आहे लढाई करणे। क्षत्रियाचं कर्म आहे लढाई करणे। ती लढाई केलीच पाहिजे। आणि हा पण एक सिद्धांत सांगतात, जर काही त्याग करायचा असेल तर ती गोष्ट आपल्याजवळ असायला पाहिजे। संसाराचा जर त्याग करायचा असेल तर अगोदर संसार करायला पाहिजे। अशा प्रकारचं भाषा, अशा प्रकारची समजावणी श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला करीत आहेत। मग अर्जुन काय म्हणतो? अर्जुन फार हुशार आहे। तो म्हणतो, देवा तू म्हणतोस की कर्माचा त्याग करू नकोस, कर्म करायलाच पाहिजे, कर्माचा त्याग करू नकोस। मी असं करतो म्हणे। काय म्हणाले ते? मी असं करतो, मी कर्माचा आरंभच करत नाही, म्हणजे कर्म स्टार्टच करत नाही। मग कर्म करण्याचा प्रश्नच येत नाही, मग कर्माचा त्यागाचा प्रश्नच येत नाही। मी आरंभच केला नाही कर्म, मग त्यागाचा प्रश्नच येत नाही, तर मी आरंभच करत नाही। ना रहेगा बास, ना रहेगी बास, अशा प्रकारची स्थिती। अर्जुन आपला सिद्धांत सिद्ध करण्यासाठी, आपलं मत सिद्ध करण्यासाठी देवाचं मत फोडून टाकण्याचा प्रयत्न करत आहे। त्याचा हा प्रयत्न केविलवाणा आहे, परंतु तो सांगतो देवाचं मत फोडण्यासाठी, आपलं मत सिद्ध करण्यासाठी तो नाना प्रकारच्या युक्त्या सांगत आहे। मी कर्माचा आरंभच करणार नाही असं म्हणतो। मग देव हसले आणि म्हणाले, काय म्हणाले? कर्मणाम अनारंभात पुरुषः नैष्कर्म न अश्नुते। म्हणजे केवळ कर्माचा आरंभ न केल्यामुळे नैष्कर्म्य प्राप्त होत नाही, निष्कामता प्राप्त होत नाही, असं भगवान सांगत आहेत। ज्ञानेश्वर महाराज पण काय म्हणतात बघा, ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, म्हणून ऐके पार्था जया नैष्कर्म्यपदी आस्था। म्हणून ऐके पार्था जया नैष्कर्म्यपदी आस्था, तया उचित कर्म सर्वता त्याज्य नव्हे। म्हणजे ज्या मनुष्याची नैष्कर्म्यावरती आस्था आहे तर त्यांना उचित कर्म केलंच पाहिजे, त्याचा त्याग करू नये। आता नैष्कर्म्य हा शब्द आहे, श्रीकृष्ण महाराज पण वापरतात आणि ज्ञानेश्वर महाराज पण। म्हणजे नैष्कर्म्य हा शब्द आहे, हा फार महत्त्वाचा आहे। नैष्कर्म म्हणजे काय? निष्काम कर्म। म्हणजे निष्काम म्हणजे कामना रहित, काही आशा नाही, इच्छा नाही कसलीच, अशा कर्माला निष्काम कर्म म्हणतात। ही स्थिती फार उच्च स्थिती आहे। नैष्कर्म्य कर्माची स्थिती जी आहे ही कर्मसिद्धांताचा शेवटचं टोक म्हणलं तरी चालेल। म्हणजे मी काहीच करत नाही। इथं काय होतं की मीपणा निघून जातो, मी काहीच करत नाही। मी जो अहंकार आहे, अहंकार हा फार वाईट गोष्ट आहे आणि अहंकार जाणे म्हणजे फार मोठी गोष्ट आहे। सर्वांना हे साध्य होत नाही। सर्वजण कितीही मोठा झाला तरी मी केलं हा अहंकार असतो। तर नैष्कर्म्य स्थिती जी आहे त्यावेळेस मी पण जातो, मी मरून जातो, अहंकार जातो। ही फार उच्च स्थिती आहे। तर हे प्राप्त करण्यासाठी
ज्ञानेश्वर महाराज आणि भगवान श्रीकृष्ण पण म्हणतात की ती स्थिती पोहोचायची आहे तुला, तर तुला उचित कर्म केलंच पाहिजे आणि तिच्याशिवाय गत्यंतर नाही. आता उचित कर्म कशाला म्हणायचं? उचित कर्म म्हणजे योग्य प्रकारचं कर्म, विहित कर्म. त्याला विहित कर्म पण म्हणतात, कर्तव्य कर्म पण आहे. शास्त्रानुसार कर्म करायचं. शास्त्रामध्ये कर्म कसं करावं, कोणतं कर्म करावं, कोणतं करू नये याचा उल्लेख आहे. वेदामध्ये 1,00,000 श्रुती आहेत. श्रुती म्हणजे श्लोक. 1,00,000 श्लोक आहेत. त्यापैकी 80,000 श्लोक जे आहेत ते कर्माबद्दलचे आहेत. म्हणजे वेदांनी कर्माला फार महत्त्व दिलेलं आहे. 80,000 श्लोक, 1,00,000पैकी 80,000 श्लोक नुसते कर्मावरती आहेत. मग त्या कर्मामध्ये कोणते कर्म आहे चांगले, कोणते वाईट आहे, कोणते निषिद्ध कर्म आहेत, चांगले असले तर ते कर्म कसे करावे, असं विस्तारानं वेदांनी चर्चा केलेली आहे. तर वेद काय सांगतं, शास्त्र काय सांगतं? जे कर्म चांगलं आहे त्या कर्माला उचित कर्म म्हटलेलं आहे. आणखीन काही शास्त्राने वर्णानुसार, म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे हे 4 जे वर्ण आहेत त्यानुसार वर्णानुसार कर्म सांगितलेलं आहे. आता ब्राह्मणाचं कर्म काय आहे? ब्राह्मणाचं कर्म आहे अध्ययन करणे आणि अध्यापन करणे, म्हणजे शिकणे आणि शिकवणे. शास्त्र शिकणे आणि शास्त्र शिकवणे. यज्ञ करणे, यज्ञ करवून घेणे. आपण स्वतः यज्ञ करायचा आणि दुसऱ्याकडून पण यज्ञ करून घ्यायचा. आणि तिसरं आहे दान घेणे आणि दान देणे पण आहे. नुसतं घ्यायचंच नाही, द्यायचं पण आहे. नंतर क्षत्रियाचा धर्म काय, क्षत्रियाचं कर्तव्य काय सांगितलेलं आहे, कर्म काय सांगितलेलं आहे? देशाची रक्षा करा. देशाचं रक्षण करणे, समाजाचं रक्षण करणे हे क्षत्रियाचं कर्म आहे. नंतर वैश्य काय? वैश्याचं कर्म म्हणजे समाजाचं भरणपोषण करणे, शेती करणे, गोरक्षा करणे, नंतर व्यापार करणे, हे वैश्याचं कर्म सांगितलेलं आहे. आणि शूद्राचं कर्म काय? सेवा करणे. सेवा करणे हे मुख्य कर्म आहे शूद्राचा. तर अशा प्रकारे वर्णानुसार शास्त्राने जे सांगितलेलं आहे त्याला उचित कर्म म्हणतात. आता नियत कर्म पण एक शब्द आला, नियत कर्म. नियत म्हणजे नियतीने ठरवून दिले. नीती म्हणजे आपण मोठ्या भाषेत म्हणू शकतो भगवंत किंवा निसर्ग. आता आपण कुठे जन्मावं, कोणत्या देशात जन्मावं किंवा कोणत्या कुळात जन्मावं हे आपण ठरवू शकत नाही. हे कोण ठरवतं? नियती ठरवते. मग त्यानुसार काही कर्म येतात. आता व्यापाऱ्याच्या कुळात जन्मलो तर व्यापार करतो आपण. शेतकऱ्याच्या कुळात जन्मतो तर शेती करतो. आता अगोदर कसं होतं, वडिलोपार्जित व्यवसाय असायचा. सुतार आहे, सुतारकी करायचा. सुताराचा मुलगा पण सुतारकी करायचा. सुताराचे पंजोबा म्हणा, आजोबा म्हणा, वडील हे सुतारकी करायचे. तशा प्रकारे त्या कुळात जन्मला तर मनुष्याला सुतारकी करावं लागते. तसंच आहे बऱ्याच लवार आहे, कुंभार आहे, अशा बऱ्याच प्रकारे बऱ्याच कुळामध्ये त्यावेळेस होतं, आता नाही आहे. तर ह्याला नियत कर्म म्हणतात. म्हणजे आपण ठरवलेलं नाही, आपण कुण्या कुळात जन्मावं हे ठरविलेलं नाही. त्या कुळात जन्मलो आणि तो व्यवसाय आपण करतो, तो धंदा करतो. आता कधी कधी काय होतं बघा, नियती फार वेगळे आहे, समजत नाही, नियती समजत नाही. आता कित्येकांना वाटतं की आपण डॉक्टर व्हावं, डॉक्टरीचा व्यवसाय करावा, डॉक्टरचे शिक्षण घ्यावं, डॉक्टरचा व्यवसाय करावा. परंतु होतं काय, तिथं ॲडमिशन मिळत नाही. मग काय होतं, मग इंजिनियर बनतो किंवा प्रोफेसर बनतो. म्हणजे दिशाच बदलली. व्हायचं होतं एक, झालं एक, ह्याला म्हणतात नियत. आता दुसरं एक येतो कर्तव्य कर्म. कर्तव्य कर्म आहे.
कर्तव्य कर्म कुणाला म्हणायचं? आपल्या वाट्याला जे आलेलं कर्म आहे त्याला कर्तव्य कर्म म्हणायचं. आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रातलं कर्म म्हणजे कर्तव्य कर्म. आता इंजिनियर आहे किंवा डॉक्टर आहे, त्याचं कर्तव्य आहे, कर्म आहे की रोग्याला तपासणे, औषध देणे. वकील आहे, शिक्षक आहे, शिक्षकाचं कर्म काय? शिकवणे. आता एक विद्यार्थी आहे, विद्यार्थ्याचं मुख्य कर्म काय आहे? अभ्यास करणे. तर अशा प्रकारे नियत कर्म सांगितलेलं आहे. याचा पुष्कळ विस्तार करता येईल की, परंतु आता सध्या तेवढा वेळ नाही आहे. आपण थोडक्यात पाहिला की नियत कर्म कोणते आहेत. आता देव काय म्हणतात? हे बघ अर्जुना, तू काय म्हणतोस? मी लढाई करणार नाही, मी संन्यास घेतो असं म्हणतोस ना? बरं, समजा तू संन्यास घेतला किंवा समाजातील बरेच लोक म्हणाले की आम्ही संन्यास घेतो, मग काय होईल? समाज कसे चालेल? समाज कसा चालेल? समाजामध्ये कोणी ना कोणी काहीतरी कार्य करतं, कर्म करतं, म्हणून समाज चालतो. आता शेतकरी आहे, तो शेतीमध्ये धान्य पिकवतो. शेतकरी म्हणाला मी संन्यास घेतो, मग शेती कोण करावी? धान्य कोण पिकवावं? डॉक्टर म्हणाले की मी डॉक्टरी करणार नाही, मग रोग्यांना कोण तपासावं? कोणीच तपासणार नाही ना. तसंच शिक्षक आहे, शिक्षकाचा धर्म, शिक्षकाचं कर्तव्य काय की मुलांना शिकवणे. आता शिक्षक म्हणाला मी मुलांना शिकवणार नाही, मग कसं चालेल? संन्यास घेतो म्हणाले, मग कसं चालेल? समाज टिकेल का? समाज टिकणार नाही, समाजाची घडी स्थिर राहणार नाही. म्हणून जर समाजाची घडी चांगली ठेवायची असेल तर प्रत्येकाने कर्म केलंच पाहिजे. देव काय म्हणतात? समजा तू ठरवलं आहेस की मी कर्म करणार नाही, तू समजा ठरवलं की मी कर्म करणार नाही, पण आपल्या इच्छेप्रमाणे काय होत नसतं हो. ह्या जगामध्ये आपण बऱ्याच इच्छा करतो, परंतु इच्छेप्रमाणे काही होत नाही आहे. त्याचा श्रीकृष्ण महाराज काय सांगतात बघा संस्कृतमध्ये, नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठ्यते कर्मकृत, नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठ्यते कर्मकृत, कार्यते ह्यवशा कर्म सर्व प्रकृतिजैर गुण्यः. म्हणजे मनुष्य हा क्षणभर सुद्धा स्थिर राहू शकत नाही, क्षणभर सुद्धा तो गप्प बसू शकत नाही. कर्म केल्या वाचून त्याचा दिवस जात नाही, त्याचा वेळ जात नाही, क्षणभर सुद्धा तो कर्म न करता राहू शकत नाही. आणि काय होतं? समजा त्याने ठरवलं मी कर्म करणार नाही, परंतु काय होतं? ही प्रकृती जी आहे तिला जबरदस्तीनं कर्म करायला लावते. प्रकृती ही जबरदस्तीनं कर्म करायला लावते. आता प्रकृती कुणाला म्हणायची? शास्त्रानं प्रकृतीचे बरेच अर्थ सांगितलेले आहेत. प्रकृती कुणाला म्हणायची? पहिलं येतं शास्त्रामध्ये भगवंताची माया, तिला प्रकृती म्हणतात. नंतर हा जो निसर्ग आहे, आपल्याला हा निसर्ग जो दिसतो त्याला पण प्रकृती म्हणतात. आपल्या शरीराला पण प्रकृती म्हणतात. आपलं जे हे शरीर आहे त्याला पण प्रकृती म्हणतात आणि आपल्या स्वभावाला सुद्धा प्रकृती म्हणतात. तर समजा एकाने ठरवलं की मी कर्म करणार नाही, परंतु ही जी आपण जे सांगितलं प्रकृती, ती जबरदस्तीनं मनुष्याला कर्माला भाग पाडते. आता कसं बघा, आता आपण काय म्हणालो की प्रकृती म्हणजे माया. प्रत्येक जण मायेच्या हातचं कठपुतळी आहे असं म्हणतात. शास्त्र पण सांगतं मायेला जसं वाटतं तसं आपण कर्म करतो. मायेच्या हातातलं बाहुलं आहोत आपण, असं कित्येक जण पंडित, कित्येक जण महाराज किंवा शास्त्र सांगत असतं. माया फार बलवान आहे. माया ही मनुष्याला कर्म करायला लावते आणि बंधनात टाकते असं शास्त्र सांगतं. तशाच प्रकारे हा निसर्ग आहे. हा निसर्ग जर निसर्गाला जर प्रकृती मांडला आपण
तर हा निसर्गसुद्धा आपल्याकडून कर्म करून घेतो. कसं होतं, एक छोटं उदाहरण सांगतो. आपण खिन्न झालेलो आहोत आणि मी काम करणार नाही असं ठरवलेलं आहे. मग होतं काय की अशी परिस्थिती तयार होते, असं वातावरण तयार होतं, असं सुगंधी वातावरण तयार होतं, मन प्रसन्न होतं आणि मनुष्य कर्म करायला लागतो. सो निसर्गामध्ये अशा प्रकारचे बदल होतात की चांगलं वातावरण तयार होतं आणि मन प्रसन्न होतं, खिन्न झालेलं मन प्रसन्न होतं आणि मनुष्य कर्म करू लागतो. म्हणजे निसर्ग पण आपणाला सहाय्य होतो कर्म करण्यासाठी. आपण आणखीनच पाहिलं की प्रकृती म्हणजे हे शरीर, शरीराचे काही धर्म आहे, शरीराचे धर्म पुरवलेच पाहिजे. शरीराचे धर्म पुरवण्यासाठी सुद्धा मनुष्याला कर्म केलंच पाहिजे. तसंच स्वभावानुसार मनुष्य कर्म करतो. कधी कधी आपली इच्छा नाही तरी सुद्धा या स्वभावानुसार मनुष्य कर्म करतो. याच्यामध्ये एक उदाहरण मला आठवतं. रामायणामध्ये एक कथा आहे, एक प्रसंग आहे. श्रीरामचंद्र प्रभू, लक्ष्मण आणि सीतामाता यांना वनवास झालेला असतो. ते वनातून जात असतात. घनदाट अरण्य असतं. त्या अरण्यातून त्यांचा प्रवास असतो. छोटीच वाट असते, 1 किंवा 2 मनुष्य जाण्यासारखी. मग त्यावेळेस रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मण दोघाकडे धनुष्यबाण आहेत आणि तलवारी आहेत. मग सीतामाता हे पाहते. सीतामाता या दोघांना काय म्हणते की आपण संन्यासी म्हणून आपण या प्रदेशात आलो, या जंगलात आलो, वल्कले नेसलेले आहोत, तपस्व्याचा वेश घेतलेला आहे, म्हणजे संन्यासाचा वेश घेतलेला आहे. असं असताना तुमच्या हातात तलवार कशासाठी? काय करायचं आहे तुम्हाला? कसं आहे, सीतामाता समजावून सांगते. बघा, लक्ष देऊन ऐका, मनुष्य कसा कर्म करतो स्वभावानुसार. माता का म्हणते की तुमच्या हातात तलवार आहे, तुम्ही क्षत्रिय आहात आणि तुमचा स्वभाव काय आहे? तुमचा हात काही गप्प बसणार नाही. तुम्ही असं क्षत्रिय करतो. मग तुम्ही तलवार घेऊन असं करू लागलात. वाट फार छोटी आहे, आजूबाजूचे झाडं झुडपं तुटतील, छोटे छोटे प्राणी असलेले मरून जातील, तर तुम्ही तलवार घेऊन का चालला? नंतर रामचंद्र प्रभू, लक्ष्मण त्याचं उत्तर देतात, परंतु तो विषय आता आपला नाही आहे सध्या. तर ते म्हणण्याचा उद्देश की आपला स्वभाव जो आहे तो बळजबरीनं, इच्छा नसताना सुद्धा तो कर्म करून घेतो. तर आणखीन ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघा. देखे विहित कर्म जे तुले, ते सळे जरी ओसंडिले, तरी स्वभाव काय निमाले इंद्रियाचे. म्हणजे विहित कर्म जे आहे, आपलं कर्तव्य कर्म आहे, ते बळजबरीनं टाकून दिलं. परंतु स्वभाव, या शरीराचा स्वभाव तो का निघून गेला का? इंद्रियाचा स्वभाव निघून गेला का? तुम्ही कर्म करणार नाही, कर्माचा त्याग केला, ठीक आहे, परंतु स्वभावामुळं शरीराचं जे शरीर आहेत, इंद्रिय आहेत, त्याचा स्वभाव, त्याचं कर्म बंद झालं का? निमाले म्हणजे काय? बंद झाले. म्हणजे जसं आता डोळे आहेत, हे डोळ्याने काही बंद केलं का आपलं काम? पाहण्याचं काम काही बंद केलं का? नाही केलं ना. कानानं ऐकण्याचं काम काही बंद केलं नाही. नाकानं श्वास घ्यायचा किंवा सुगंध घ्यायचा, हे कर्म काही बंद केलं नाही. आपली वाणी आहे, आपण काय बोलायचं बंद केलो का? तुम्ही म्हणता मी कर्म सोडलं, परंतु हे जे इंद्रिय आहेत शरीराचे,
त्याने आपलं काम चालूच ठेवलेलं आहे. मग मग तुम्ही काय त्याग केला? श्वासोश्वास घ्यायचं बंद केलात का? चालणं बंद केलात का? हां, ह्या अशा गोष्टी मग काय सोडलं तुम्ही? असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे न ठकेचे जरी काही तरी सांडिले ते काही. काय सांडलात तुम्ही? काय सोडून दिलात तुम्ही? तुम्हाला वाटतं की मी कर्म सोडलं, पण कुठं सोडलं? तुमच्या शरीरात जे आहे पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय ते का थांबलेत का कर्म न करता? म्हणूनही कर्म त्यागू नाही प्रकृती म्हणून मनुष्याने कर्माचा त्याग होणे कठीण आहे. कर्माचा त्याग होणार नाही. मनुष्य हा कर्माच्या बाबतीत असाही आहे, प्रकृती ही मनुष्याला बळजबरीने कर्म करायला लावते. आता याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज फार चांगल्या प्रकारे ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, परंतु हे सत्र आता येथेच थांबवतो. पुढच्या सत्रामध्ये फार सुंदर वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे, ते आपण पुढच्या सत्रामध्ये पाहू. हे सत्र येथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.